गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर। आज थोडीशी वेगळी रेसिपी। केक पाहून पाहून बऱ्याच वेळा कंटाळा येतो आणि त्यामुळे मी आज तुमच्यासोबत एक हरियाली चिकनची रेसिपी शेअर करते आहे। खूप टेस्टी आहे, कमी तेलामध्ये बनवलेली आहे आपण, म्हणजे फ्राईड नाही आहे ही रेसिपी। आणि तुम्ही बघू शकता एवढं टेंडर आणि सॉफ्ट चिकन कसं बनवायचं याची एक ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपी अतिशय सुंदर आहे। म्हणजे या रेसिपीमध्ये जो मसाला तयार होतो ना, तो सुद्धा प्लेटमध्ये राहणार नाही याची गॅरंटी माझी आहे। सो एवढं टेस्टी चिकन बनणार आहे। जे चिकन लवर आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, किती तुम्हाला आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर चला बनवूयात सॉफ्ट डिलिशियस टेंडर हरियाली चिकन। तर आजची जी रेसिपी आहे ती 1 किलो चिकनसाठी आहे आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपण मॅरिनेशन बनवून घेणार आहोत। तर इथे मी 1 कप एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, मोठा कप कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या हाफ आपल्याला घ्यायचा आहे पुदिना। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तिखट असतील तर तुम्ही कमी टाका, किंवा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जी हिरवी मिरची आहे त्याची क्वांटिटी वाढवू शकता। तर इथे मी साधारणतः 4 ते 5 एवढी हिरवी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे कसुरी मेथी। कसुरी मेथीने फ्लेवर याला खूप छान येतो। सो यामध्ये मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे। कसुरी मेथी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु याची टेस्ट खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये मी 1 लसणाची गड्डी घेतलेली आहे, कारण 1 किलो चिकन आहे। सो 1 लसणाची गड्डी घेऊन सोलून मस्त त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। भरपूर सारा लसूण घातला की त्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये मी 1 इंच एवढं आलं ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत 10 ते 15 एवढे काजू, कारण 1 किलो चिकन आहे त्यामुळे काजू 10-15 घेतलेले आहेत। जर हाफ असेल तर हाफ केजीसाठी सगळं प्रमाण तुम्ही अर्ध करू शकता। त्यानंतर आपल्याला या मॅरिनेशनमध्ये ॲड करायचं आहे फ्राईड ओनियन, म्हणजे 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले होते आणि ते फ्राय करून घेतलेले आहे, किंवा तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। याला ब्राउनिश करून घ्यायचे आहेत आणि ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत। सो याची टेस्ट खूप छान लागते जो कांदा आपण फ्राय करून घेतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दही। तर साधारणतः 5 ते 6 टेबलस्पून हंग कर्ड मी इथं वापरलेला आहे। दही फार आंबट आपल्याला घ्यायचं नाही आहे। हंग कर्ड म्हणजे आपण एका मलमलच्या कपड्यामध्ये दही थोड्या वेळ बांधून ठेवलं की त्यातलं एक्स्ट्रा वॉटर निघून जातं। त्यानंतर मी यामध्ये काही मसाले ॲड करते आहे। तर मसाल्यामध्ये इथे मी गरम मसाला घेतलेला आहे साधारणतः 2 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, ब्लॅक पेपर पावडर 2 टीस्पून, त्यानंतर जिरा पावडर 1 टीस्पून आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। इथे आपण लाल तिखट वगैरे ॲड केलेलं नाही आहे, कारण आपण हरियाली चिकन बनवतो आहे। त्यामुळे जे मसाले कलर सोडणार नाहीत असेच मसाले यामध्ये आपण ॲड केलेले आहेत। तिखटपणासाठी हिरवी मिरची आणि ब्लॅक पेपर आपण वापरलेला आहे। आता यामध्ये आपल्याला लेमन ज्यूस ॲड करायचा आहे, साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला लेमन ज्यूस यामध्ये ॲड करायचा आहे, किंवा एका लिंबाचा रस 1 किलो चिकनसाठी व्यवस्थित होतो। सो तो यामध्ये आपण ॲड करणार आहोत। तर आता सगळं हे आपल्याला छान मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। सो इथे तुम्ही बघू शकता याची फाईन पेस्ट एकदम रेडी झालेली आहे। आणि आता आपण हे चिकन जे आपण घेतलेलं आहे, तंदूरसाठी जे चिकन तुम्ही जर सांगितलं शॉपमध्ये की तंदूरसाठी आम्हाला चिकन पाहिजे, तर ते बरोबर तंदूरच्या शेपमध्ये चिकन कट करून देतील। तर ते चिकन घेऊन स्वच्छ धुवायचं आहे। 1 किलो चिकन मी वापरलेलं आहे आणि ही सगळी जे मॅरिनेशन आपण बनवलेलं आहे, ग्रीन मॅरिनेशन, हे आपण त्याला आता अप्लाय करणार आहोत। तर हाताने तुम्ही छान मिक्स करू शकता आणि मॅरिनेट करून, इथे मी जी तुम्हाला टिप्स सांगितली होती सुरुवातीला की चिकन जेव्हा आपल्याला टेंडर बनवायचं असतं, त्याची खास आणि सिक्रेट टिप अशी आहे की तुम्ही चिकनला 7 ते 8 तास जर मॅरिनेशन केलं, असं मॅरिनेट करून जर तुम्ही 7-8 तास फ्रीजमध्ये ठेवलं तर ते चिकन इतकं टेंडर होतं की तुम्हाला खाताना कुठलाही पीस रबरासारखा लागणार नाही, खूप सॉफ्ट होतं। आणि आता इथे तुम्ही बघाल तर मी फॉईल लावलेली आहे, कारण फ्रीजमध्ये असं ओपन ठेवायचं नाही आहे, त्याचा स्मेल येतो फ्रीजला। सो 7-8 तास मी याला छान मॅरिनेट केलेला आहे। तुम्ही इवन रात्रभरसुद्धा मॅरिनेट करू शकता। फ्रीझरमध्ये तुम्ही हा जो बाऊल आहे तो ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा करू शकता। जेवढं तुम्ही मॅरिनेट कराल, साधारणतः 7 ते 8 तास कमीत कमी, आणि जास्तीत जास्त तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता। जेवढं मॅरिनेशन कराल तेवढं ते चिकन एकदम टेंडर होतं। सो ही टेंडर चिकनची टिप आहे।
त्यानंतर इथे मी ट्रे घेतलेला आहे एक आणि याला मी बेक करणार आहे आता, कारण मी OTGमध्ये करणार आहे आणि बेक करण्यासाठी इको बेक नेहमीच आपण वापरतो. सो इथे मी इको बेक कट करून घेतलेला आहे. इको बेकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता हे जे चिकन आहे ते इथे मी अशा प्रकारे ट्रेवर ठेवून घेणार आहे, ज्यामुळे आपलं आणि ठेवताना पीसेस थोडे लांब लांब ठेवायचे आहेत, कारण ते छान बेक होतात. तर अशा प्रकारे मी बेक करून घेणार आहे. साधारणतः 200 डिग्रीला बेक करणार आहे आणि याला बेक होण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. OTGमध्ये दोन्ही कॉईल ऑन ठेवायचे आहेत. यावर थोडंसं बटर अप्लाय करायचं आहे आणि बेक करायचं आहे. आता बऱ्याच वेळा मला कमेंट येतात की आमच्याकडे OTG ओव्हन नाही. सो गॅसमध्ये नाही, गॅसवर तुम्ही पॅन ठेवून सुद्धा याला छान असं बेक करू शकता किंवा पूर्ण तुम्ही याला फ्राय करू शकता. डीप फ्राय नाही, थोडंसं बटर टाकायचं, पीसेस थोडे लांब लांब ठेवायचे आणि वरती झाकण ठेवून जरी तुम्ही केलं तरी ते खूप छान होतं. आणि जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर पाहिजे असेल तर ते पूर्णपणे बेक झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर तुम्ही गॅसच्या फ्लेमवर थोडंसं त्याला मागे पुढे उलटसुलट करून जर फ्लेमवर पकडलं तर त्याचा एक स्मोकी फ्लेवर त्याला येतो. किंवा तुम्ही पॅनमध्ये एका वाटीमध्ये थोडासा कोळसा टाकून त्यावर थोडंसं तूप टाकून झाकण लावून घेतलं तरीही त्या पीसेसला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. इथे मी OTGमध्ये बेक केलेला आहे. वरून मस्त लिंबाची फोड, आपल्याला छान लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि आपलं एकदम डिलिशियस असं टेंडर चिकन इथे रेडी झालेलं आहे. इथे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते की ते इतकं सॉफ्ट होतं आणि खाताना इतकं मऊ लागत होतं, कारण त्याला मी रात्रभर मॅरिनेट केलं होतं. सो अशा प्रकारे हरियाली चिकन, तुम्ही जर चिकन लवर असाल तर नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ही रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.